आणि त्या भीतीच्या वातावरणात न घाबरता आम्ही सारे भारतीय या मंचाच्या वतीनं ही परिषद आयोजित केली आहोत. आपण या ठिकाणी सर्व एकत्र आलेलो आहोत. या इतिहासाचा आढावा आणि भविष्याचे नियोजन करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. कारण देशाची जी स्थिती आहे ती स्थिती लोकशाही निर्माण करणारी स्थिती देशात निर्माण झालेली आहे. सत्ताधारी पक्षासोबत विरोधी पक्षाला जे स्थान असावं, जो मान असावा किंवा जे स्थिती असावी ती आज दिसत नाही. लोकशाहीत तेवढा सत्ताधारी पक्ष महत्वाचा, तेवढा विरोधी पक्ष महत्वाचा असतो. आणि हे चित्र गेले अनेक वर्ष काय होतं, अलीकडे त्या संदर्भात संशयाचं वातावरण निर्माण झालं. संविधानाच्या माध्यमातून या देशातील जनतेला त्या मताच्या संदर्भात सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक सांसद आहेत. मतदान ईव्हीएम बरोबर होते की नाही या संदर्भात तक्रारी आहेत, अनेक आरोप आहेत, अनेक पुरावे सुद्धा दिवसेंदिवस पुढे येत आहेत आणि त्या सर्वांना न जुमानता सत्ताधारी पुढे जात आहेत. गुलामगिरीच्या स्थितीच्या संदर्भात बोलायचं झालं तर इतिहासात आपल्याला जाणं भाग आहे. एक काळ असा होता की जो समाज शिकलेला होता, त्यांच्याकडे सगळी सूत्र होती, त्या समाजांनी 7,000 जातींमध्ये तुम्हाला विभागलं आणि तुमची जी शक्ती होती ती शक्ती क्षीण केली, कमजोर केली. मात्र महात्मा ज्योतिबा फुले हे जेव्हा पुढे आले आणि त्यांनी सर्वप्रथम सांगितलं भरती शेती लाल महात्मा ज्योतिबा फुले यांनी केला. त्यामागे त्यांचा हेतू हाच होता की विभागलेली शक्ती एकजूट व्हावी, तिचा आवाज बुलंद व्हावा. त्यांना जे काही करता आलं ते त्यांनी केलं. त्या समाजाला संविधानिक भाषेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि उच्च वर्ग अशा पद्धतीने त्यांनी विभागला. या मागे सुद्धा त्यांचा हाच हेतू होता की भारतातल्या जातींमध्ये विभागलेला समाज एकत्र यावा, त्यांनी आपले हक्क आणि अधिकार यावा, त्यांनी आपले हक्क आणि अधिकार सुद्धा या मागचा हेतू हाच होता. जे शोषित आहेत, जे वंचित आहेत, जे शोषित आहेत, जे वंचित आहेत ही समृद्ध लोकशाहीसाठी पुरत नाही. परंतु समता प्रस्थापित झाली का? आज जो अल्पसंख्यकों के हाल है, कोई किसी के ऊपर कुछ प्रॉब्लम आता है, बुलडोजर उसका घर जाकर के तोड़ देता है, वो सिर्फ मुसलमान होना चाहिए. सुप्रीम कोर्ट
ऐसा नहीं कर सकते। नागपुर में केस हुआ है, दूसरे दिन जाकर के उसका घर तोड़ दिया, कोर्ट ने बोला ये गलत, ये घर में बुलडोजर उसकी सीढ़ी तोड़ने के लिए। आज की जो रामनवमी है, कई किलोमीटर तक आप एक कलर का झंडा लगा दे रहे हैं। क्या दर्शाना चाह रहे हैं आप? ये कलर बिछा करके क्या दर्शाना चाहते हैं? ये देश धर्मनिरपेक्ष था, ये देश धर्मनिरपेक्ष रहेगा और ये देश की धर्मनिरपेक्षता को वो हाथ नहीं लगा सकता। 750 साल इस देश के ऊपर मुगलों ने राज किया, तो क्या ये देश इस्लामिक हो गया? क्या नहीं हुआ। 250 साल अंग्रेजों ने राज किया तो हम क्रिश्चियन हो गए? क्या नहीं हुआ। तब भी हम भारतीय थे, आज भी हम भारतीय रहेंगे। इनके 10 साल से क्या होने वाला? समझना पड़ेगा इनकी गुलामगिरी के जो एक्शन हमारे खिलाफ चल रहे हैं, चाहे वो धर्मांतरण के रास्ते से हो, चाहे वो सरकारी यंत्रणा हमारे खिलाफ यूज करने के लिए हो। अभी हमारे सामने बात किया कि यहां से मन से बात कर रहे हैं, ये देशद्रोही कहलाए जा सकते हैं। हम देशद्रोही नहीं है, देशभक्त है हम, ये बोल सकते हैं। इलेक्शन की यंत्रणा इन्होंने अपने कब्जे में ले ली, एसआईआर करके नाम डिलीट, लाखों से नाम डिलीट कर रहे हैं। इनको मालूम है इनकी यंत्रणा पूरी नीचे तक बैठी है, ये घर में हमारा वोट नहीं है, काटो इसका। फिर आप अपील करते रहो, वो होता रहेगा, सब करते रहेंगे। आपने किसी को भी वोट डाला, रिजल्ट तो हम अपने हिसाब से बताएंगे। 80% सीट हमारी, 20% में तुम सिमट के रहे। ये भी गुलामी है। एक देश, एक इलेक्शन। आज पार्लियामेंट के अंदर में वुमेन्स बिल के ऊपर बिल रखा गया है, साथ में डिलिमिटेशन का बिल आ दिया इन्होंने। ये दोगली नीति है। अभी जाति जनगणना करना है ना, सेंसस चालू है ना, अनाउंस किया ना, हो जाने दो ना। 2011 के ऊपर क्या करना है आपको? हो जाने दो, उसके बाद देखेगी जो सरकार आएगी वो करेगी। नहीं, इनको मालूम है ना हमारा इधर से वर्चस्व बढ़ जाएगा, हमारे लोग बढ़ जाएंगे, हमारे एमपी एमएलए बढ़ जाएंगे, हमारी सरकार आ जाएगी, फिर हम तो अपने रास्ते चल ही रहे हैं। ये करके ये हमारी भारतीयता को, धर्मनिरपेक्षता को धक्का दे रहे हैं, सता रहे हैं। और हम लोगों को अब चुप नहीं बैठना है। हमारे अंदर इतनी अस्वस्थता है कि सवेरे से लेकर रात तक हम सिर्फ इसीलिए चिंतित रहते कि ये क्या हो रहा है और ये देश इनके हाथों से कब हम छीनेंगे और कब हम अपने देश को अच्छे रास्ते पर लगाएंगे। मैं आप सभी लोगों से आह्वान करना चाहता हूं इस मंच से, अभी आप भूल जाइए कि कोई बड़ा नेता आएगा, कोई महात्मा गांधी आएगा, कोई बाबा साहब अम्बेडकर आएंगे और हमारे को लीड करेंगे और हम इस देश के अंदर में अपनी सरकार स्थापित करेंगे। सत्ता अब हमको अपने हाथों में लेनी पड़ेगी। हम में से अच्छे लोगों को सामने आकर के इस देश को संभालना पड़ेगा। इनके पास तो पैसा है, सब है, हमारे पास में जज्बा है, हमारे पास में अपने देश को बचाने की इच्छा शक्ति है। इस गुलामगिरी से बाहर आना ही पड़ेगा, वरना हमारे आने वाली जनरेशन, हमारे बच्चे, हमारे लोग और हमारे समाज का ताना बाना, जो भाईचारा, वो बहुत ज्यादा बिगड़ जाएगा। आज हमको जरूरत है कि हमारे अल्पसंख्यकों को, जिनको सताया जाता है, उनके साथ खड़े रहें। डॉक्टर जी ने ठीक बात कहा कि अल्पसंख्यक महिला के ऊपर में अगर रेप होता है तो क्या हम उसके लिए आवाज नहीं उठाएंगे? उठाएंगे, हम उनके साथ खड़े रहेंगे। दलित के साथ कुछ होता है उनके लिए खड़े रहेंगे, महिलाओं के साथ कुछ होता है उनके लिए खड़े रहेंगे, मुस्लिम के लिए होता है तो उनके लिए खड़े रहेंगे, सबके लिए खड़े रहेंगे। समय आ गया है इस विषय को समझने के लिए और इस विषय को सीरियसली लेने के लिए, क्योंकि हमको ये जवाबदारी सिर्फ सामाजिक नहीं है, ये जवाबदारी ये प्रोग्राम की नहीं है, ये जवाबदारी हम सिर्फ जहां जाकर के आंदोलन करेंगे, वहां पे चंद लोग हमको सुनने आएंगे, उनके लिए नहीं है। ये जवाबदारी हमारी अपनी फैमिलीज में जो बच्चे हैं ना, उनको समझाने की। सब तो मोबाइल में ग्रस्त कर दिया,
नेटफ्लिक्स में ग्रस्त कर दिया, आईपीएल में ग्रस्त कर दिया है। देश के मुद्दे सब बाजू में, 3 फाइल बाजू में, ये फाइल बाजू में, अभी तब मजे करो। उनको भी समझाना पड़ेगा कि ये देश को अगर बचाना है और अपने आगे का देश अपने को अच्छा रखना है तो ये मोबाइल से बाहर निकलो और ये देश के लिए अंदर गुलामगिरी जो होके जा रही है इसको बंद करो। ये हमारी फैमिली की व्यक्तिगत जवाबदारी है, अपने बच्चों को ये सिखाना होगा, ये वैल्यूज उनको वहां तक पहुंचाने। तो मैं ज्यादा वक्त नहीं लूंगा, आप सभी से ही अपील करूंगा कि ये गुलामगिरी के खिलाफ की जो परिषद है, इसमें हम जो प्रस्ताव आपके हाथ में दिए हैं उसे पढ़िए और वो देश की जरूरत है। जब नेपाल में सरकार बदल सकती है, जब बांग्लादेश में सरकार बदल सकती है, श्रीलंका में सरकार बदल सकती है, वो तो बहुत छोटे देश है, तो इस देश की मानसिकता भी अगर एक हो जाए तो हम भी ये सरकार को क्या, ये व्यवस्था को पूरी बदल करके ये देश को उसी रास्ते पे वापस लेके आएंगे जिस रास्ते पर निकल। बहुत बहुत धन्यवाद मुझे बोलने के लिए मौका दिया। सभी को जय हिंद। और हम चाहते हैं कि ये हमारा प्रोग्राम सक्सेसफुल हो और आप लोग जिन जिन लोगों से बात कर सके, 10 लोगों से बात कर सके, वहां तक हमारी बात पहुंचाइए, देश की बात पहुंचाइए, अपनी जवाबदारी समझिए और इनके आगे झुकिए। अगर हमें लड़ना है तो हमें निर्भय रहना पड़ेगा और नीति पर चलना पड़ेगा और गांधी के रास्ते पर चलना पड़ेगा, तो क्योंकि वो शांति के रास्ते के सिवाय कुछ नहीं हो सकता। वायलेंस में तो आप सबको उठा करके जेल में डाल देंगे, फिर क्या करोगे? सड़ते रहो, हम बाहर मजे करेंगे। हमको शांति से, अहिंसा से, लेकिन मुखर होकर के बात करके इनके खिलाफ खड़े रहना पड़ेगा। हमें इस देश को दोबारा गुलाम नहीं बनने देना है। अंग्रेजों से बहुत मुश्किल से छुड़वाया है, अब इनसे बहुत जल्दी छुड़वाना पड़ेगा। धन्यवाद। जय। दादांनी ज्ञानाचे डोस पाजत असताना बरंच मनोरंजन केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो। आणि तुम्ही लोकांनी सुज्ञपणे ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचेही आभार व्यक्त करतो। यानंतर एक सूचना आहे फक्त, महात्मा फुलेंच्या जीवन कार्यावर 7 पुस्तकांचा एक संग्रह बाहेर ठेवलेला आहे। ज्यांना आवड असेल त्यांनी जरूर तो घेऊन जावा। 500 रुपयाचा संच 350 रुपयात 300 रुपयात उपलब्ध आहे। 300 रुपयात आपण घेऊ शकता। आणि यानंतर ही जी परिषद आहे याचा पूर्णपणे समारोप नाही म्हणत आपण, पण जनरली वक्त्यांपैकी जे उरलेले आहेत ते समारोपाचं भाषण या ठिकाणी करतील। काही भाषणं त्यांनी ऐकलेले आहेत, ठराव त्यांना माहीत आहे आणि मी आतापर्यंत जे ऐकलं त्यांच्यासारखा सगळ्या विषयांना धरून समारोप करण्याची जी हातोटी त्यांची आहे, असे रिपब्लिकन पार्टी सेक्युलरचे ज्येष्ठ नेते श्यामदादा गायकवाड या प्रसंगी आपलं मनोगती व्यक्त करतील आणि त्यांच्यामध्ये ती पण हातोटी आहे की ते समोरचा मार्ग सुद्धा त्याच्यातून सुचवू शकतील। तर मी श्यामदादा गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन आम्हाला संबोधित करावं आणि या परिषदेचा समारोप सुद्धा करावा। आपल्या देशात कशा प्रकारचं वातावरण आहे हे सांगण्याची गरज आहे आणि या वातावरणातही तुम्ही ही परिषद घेतलेली आहे। आम्ही सारे भारतीय म्हणून तर तुमचं धाडसाचं कौतुक केलं पाहिजे। खरं म्हणजे आपल्या देशामध्ये लोकशाही राहिलेली नाही, संपलेली। म्हणून आपल्या उरावर बसलेले आहे आणि भारत देश आपला इस्रायलचा आणि अमेरिकेची वसाहत झालेला आहे। जे
का थोडंफार बोलण्याचं स्वातंत्र्य का असेल त्याच्याकडे या शासनाचं दुर्लक्ष आहे. तेवढ्यामध्ये चंद्रकांत वानखेडे यांनी फार मोकळी घेतली, त्याबद्दल त्याचं अभिनंदन करतो. एक गोष्ट ह्या परिषदेने अधोरेखित केलेली आहे. निदान याच्या पुढे एक प्रदीर्घ संघर्ष आपण नेमकेपणाने केलेला आहे. भाजप वगैरे आणि RSS मध्ये काय फरक नाही, दोन्ही एकच आहेत. तर आपला पुढचा जो प्रदीर्घ संघर्ष जो आहे आपल्या देशाला पाकिस्तानपासून होणार आहे, संहाराला सुरुवात होऊ शकते. मोठ्या प्रमाणात यादवी होऊ शकते. अत्यंत स्फोटक वातावरण या देशामध्ये आहे आणि हे वातावरण केलं म्हणून RSSचं काम केलेलं आहे. RSSची वैचारिकता काय, त्याच्या सूक्ष्मपणात जायला आपल्याला वेळ पण नाही. सध्या सगळी समोर बसलेली मंडळी आहेत, ही वाचणारी समजणारी मंडळी आहेत. म्हणूनच या परिषदेला इस्रायलचा मोसाद, तो मोसादचं CIA त्याला ग्रेटर इस्रायलची स्थापना करायची. गाझाचा सीमा त्याचाच भाग, तो गावचं सिमेचं सगळ्यांना पोलीस चौकून घ्यायचं, बाजूला जॉर्डन घ्यायचं, सिरिया घ्यायचं, लेबनॉन घ्यायचं, जॉर्डन घ्यायचं आणि तो वरतीला इराक पण घ्यायचं. त्याला वरचा जो देश पूर्वस्ताव तोही घ्यायचा. कुणाला? इस्रायल, ग्रेटर इस्रायल तयार करण्यासाठी. तर लॉजिया पण घ्यायचं आणि आर्मेनिया पण घ्यायचं. अखंड इस्रायल करायचं, आम्हाला सुद्धा अखंड भाग हिंदुस्थान करायचे. त्याच्यामध्ये आम्हाला पाकिस्तान घ्यायचं, अफगाणिस्तान घ्यायचं, नेपाळ घ्यायचं. ही जी छोटी छोटी जिल्ह्यावरी राज्य आहेत, भूतान, सिक्कीम वगैरे, याला घ्यायचं. दोघांच्याही वैचारिकतेमध्ये सामंजस्य घ्या आणि अमेरिका काय, अमेरिका संपूर्णतः युरोपियन स्थलांतरितांचा देश आहे. तिथल्या स्थानिक इंका, माया या सगळ्या लोकांची कट्टर करून त्यांचा व्यवहार भडकवून झालेलं ते युरोपियन एक्सटेन्शन आहे. सगळे आफ्रिकन आज जे तिथे दिसतात त्याला गुलाम करून दिलं. आता जे युद्ध सुरू आहे, झाले की भारत हा इस्रायलच्या आणि अमेरिकेच्या कॅम्पमध्ये गेला. आणि आपण हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे गोळवळकर हे पवार वगैरे मंडळी ठरवत आहे त्यांच्या. त्यामुळे आपल्या समोरच्या आव्हानं आपल्या चुका झालेल्या आहेत, फार चुका झाल्या. डाव्याला बाबासाहेब आंबेडकरांना समजायला फार वेळ झाला. आंबेडकर वगैरे तर मला सांगून कळलेलंच नाही. डाव्याने गांधींना भरपूर शिव्या दिल्या आणि आंबेडकर मध्ये आठवण देतात. या आपल्या आपसात या संघर्षामुळे RSS किती वाजल्यावर बसले तुमच्या लक्षात आलं नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. मी गांधीजींच्या बऱ्याच आश्रमांच्या
मला कुठेही त्या आश्रमाच्या मध्ये देऊळ दिसलं नाही. गांधीजी त्याचं मुख्य धैर्य आम्हाला ते हे म्हणत राहिले नेहमी की ब्रिटिशांनी सोव्हिएत राज्यात फूट काढण्यासाठी आंबेडकरांचं पुस्तक उभं केलं. डाव्यांना सतत वाटत आलं की फक्त कामगार हाच सरकार बरोबर आहे. पण डोक्यावरती विष्ठा वाहून जाणारा जो गणित आहे त्याच्या श्रमाचं सरप्लस व्हॅल्यू आजपर्यंत डावी सांगू शकले नाही. आपल्या देशातली व्यवस्था आताचं जे आपलं सरकार आहे हे कॉर्पोरेटशाही आणि मनोवाद ब्राह्मण्यशाही या सर्व पातळीवरती एकत्रितपणे निश्चित भूमिका घेऊन आपल्याला संघर्ष करावा लागेल आणि दोन प्रकारचे स्वातंत्र्य सुरू होते. ब्रिटिशांना घालवायचं स्वातंत्र्य होतं आणि ब्राह्मणी वर्चस्वाचा पराभव करणारं बाबासाहेबांचं ज्योतिबांचं आंदोलन हे दुसरं स्वातंत्र्य युद्ध होतं. ब्रिटिश गेले इथून. दुसरं स्वातंत्र्य युद्ध आपण प्रभावीपणे प्रदर्शनं लढलो नाही आणि म्हणून RSS व्हायचे. ठीक आहे, चुका झाल्या, सर्वांच्याच आपल्या चुका झालेल्या आहे, या आपण मान्य करायला पाहिजे. पण आपण चुका दुरुस्त तरी करू. पण आपल्याला कळतं की आपण चुका झालेल्या आहे. जे युरोपियन राष्ट्रांनी जन्माला मानवता विद्वेषी चेहरावर झालेली आहे. जगातला सर्वात घातक असा देश होता आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था ही सगळे इस्रायलमध्ये जीव छातत आहे. मला आनंद झालेला आहे. इराणने ट्रम्पचं नाक ठोचले. बाबासाहेब जे बोलले, ज्योतिबा बोलले, शेठची भटजी, बाबासाहेबांनी त्याचा विस्तार केला कालावधी. या देशाची मुख्य शत्रू दोन, भांडवलशाही जे आता कॉर्पोरेटशाहीमध्ये रूपांतर झालंय आणि ब्राह्मण्यशाही म्हणजे RSS हे आपले मुख्य शत्रू आहेत. आणि माझी आमच्या डाव्या मित्रांना लक्षात घ्या, कुठल्या काळात आपण आलो. सगळा देश अंबानीला विकायला घेतले. काय राहिलेलं शिल्लक? आरक्षणासाठी तो जरांगे मानतो, आंदोलन मानतोय. आरक्षण काय? आरक्षण फक्त शासकीय निमशासकीय संस्थांच्या मध्ये, उद्योग धंद्यांच्या मध्ये, सेवा उद्योगांच्या मध्ये असतं. आरक्षणाचं खासगीकरण मोदीने विरोधात आणि खासगीकरण तर करून टाकलं. सगळीकडे कंत्राटी करायला टाटा. UGCचा प्रश्न आहे, तो आपल्याला घ्यावा लागेल. तो प्रश्न या देशातल्या सर्व प्रश्नांना स्पर्श होतो. 6,800 IAS आहे. OBC 50% वर आहे सध्या. या IAS मध्ये मुख्य बनायचे IAS हे ठरवा, तेव्हाच आपण ही गुलामगिरी कायम दुरुस्त करू शकतो. आता सोंड्याला आणि आग्र्याला, कोळ्याला आणि सुताराला वेगळं राहता येणार नाही. तुम्ही ओबीसी जर दलितांच्या बरोबर येतील तर ओबीसी पण वाचतील आणि दलित पण वाचेल. आपण सगळेजण आदिवासींच्या बरोबर राहू तेव्हा आपण सगळे वाचू. म्हणून दलित, आदिवासी आणि ओबीसी यांची जर बुलंद एकजूट झाली, भूमिकेच्यावर आधारली, तरच या देशामध्ये ब्राह्मण्यवादांचा निर्णायक पराभव होऊ शकतो
आणि आपल्या हातात आहे. आता आम्ही आलो म्हणजे या परिस्थितीसाठी मी फार क्वचित विमानात जातो, तिकीट नव्हतं मिळालं आणि अशोक भाऊंनी हुकूम केलं की यावं लागतं. आलो. अरे मुंबई विमानतळ, नाव छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ आणि सगळीकडे आधारित. आमची विमानतळं विकली, मोदीच्या बापाची आहे. रेल्वे विकली, धातूंच्या खाडी विकल्या, बंदरं विकली, नद्या विकल्या, अरवली विकला, हिमालय विकलाय. आम्ही लढलो का? आम्ही लढलो का? लढल्याशिवाय तुम्ही गुलामगिरी संपवणार आहात. नागपुरात बोलतोय, नागपुरामध्ये IIM आहे, इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ मॅनेजमेंट नागपुरातच आहे. एकही ओबीसी तिथे नाहीये विद्यार्थी, एकही दलित नाही, एकही आदिवासी नाही. ही परिस्थिती तुमची नाकेबंदी केलेली आहे जाती व्यवस्थेला. आणि विशेष करून तुम्ही मला म्हणाल फार बरोबर आहे, ते कुसबुस करायचं, विस्परिंग करायचं गांधीजींच्या बद्दल, बाबासाहेबांच्या बद्दल, सगळ्यांच्या बद्दल. ते फार भयानक लोक आहेत. त्यांचा आकार माणसासाठी असला तरी ती माणसं नाही आहेत. हे हलकट लोक तुम्हाला, मला वाटतं मराठा जे म्हणतात आम्ही क्षत्रिय आहोत असं त्यांचा समज आहे. चिवडत काय म्हणता तुम्ही? काय बोलला तुम्हाला? हा काय बोलला तुम्हाला? गोळवळकर म्हणतो, इथं माझ्या बहिणी बसलेल्या आहेत, की वंशशुद्धीसाठी आम्ही उत्तर भारतातून नंबूद्री केरळात आणले आणि नायर स्त्रियांच्या बरोबर त्यांचे संबंध ठेवले. अगदी बरोबर केलं, कारण मानव जातीत शुद्धता ठेवायची असेल तर हे करावं लागतं म्हणा, हा प्रयोग करावा लागतो. इतकं यांचा मेंदू हात सडलेला आहे. आणि आपण काय घाबरायचं यार? हा कोण मोदी? हा फडफडणवीस कोण? आणि जिथे हिटलरला लाल सेनेमुळं बर्लिनमध्ये घुसल्यामुळंच, हे सांगत नाही झाले सगळे पत्रकार, हिटलरला हारावं का लागलं, बंकरमध्ये जाऊन सगळे डोक्यात गोळी का घालावी लागली? स्टॅलिनच्या सेनेमुळं. त्याला लाल सेनेमुळे करावं लागलं. पण आम्ही सांगणार नाही ते. मुसोलिनीची अवस्था काय केली इंटरव्ह्यू लोकांनीच, त्याच्यापेक्षा 10 पट वाईट अवस्था या मोदीची होणार आहे. चुकलं नाही, फक्त आमचा हा जो झोपलेला समूह आहे ओबीसी समाज, तो झोपलेला म्हणजे त्याला सतत धर्मांधतेचा ओव्हरडोस दिलेला आहे आणि सलाईडवरती ठेवलेला RSSला. तो जर खऱ्या अर्थानं जागा झाला आणि त्याला कळलं ना आमचं वाटोळ यांनी केलंय, राहणार नाही ते भारतामध्ये. त्यांना आर्टिक होम विकासकडे जायला लागेल. अजून खैबर खिंडाणी म्हणून खिंडा आहे. फक्त आम्ही ब्राह्मणांच्या विरोधात नाही आहोत, आम्ही ब्राह्मण्यवादाच्या विरोधात आहोत. आणि ब्राह्मणच ब्राह्मण्यवादी असतात असं म्हणणं अत्यंत मूर्खपणाचं आहे. आता आमचा तो रामदास आठवले ब्राह्मण वगैरे काय झाला, चाटुगिरी करून तुमच्या लॉंग मार्च काढणारे शॉर्ट मार्च काढून तिथे लाव उठताय. आंबेडकरवादी, आंबेडकरवाद्यांच्या मधले हे जे दलाल आहेत, हे अस्तमितले निखार आहेत, बेईमान आहेत बाबासाहेबांशी, यांना चिरडायचं काम आंबेडकरी जनतेने केलं पाहिजे. आंबेडकरी जनतेने लक्षात ठेवलं पाहिजे, गांधीजी तुमचे शत्रू नव्हते. सतत एका संस्थेने गांधीजींच्या बद्दल वाईट सांगितलं, मतभेद आहेत गांधींच्या बद्दल असू शकतात ना, त्यामुळे बाबासाहेब आणि गांधीचे एकमेकांचे शत्रू नव्हते. त्यांच्यात मतभेद असतील पण मतैक्य पण होत. दोघांच्याही व्यक्तिमत्वावरती एक दुसऱ्याचा प्रभाव होता.
जे गांधीजी ज्यांना नथुराम गोडसे गोळ्या घालतो का घालतो? कारण गांधीजींच्या मुळे आणि नेहरूंच्या मुळे हे हेडगवर आणि गोळवळकरचे बच्चे 1947 सत्तेवर येऊ शकले. आमच्यात मतभेद असतील तर आपण बसू एकत्रित, बसू आपण. पण आपलं मुख्य सूत्र एकच आहे. म्हणून डाव्यांनी, आंबेडकरवाद्यांनी, समाजवाद्यांनी आणि गांधीजींच्या अनुयायांनी सुद्धा एकत्रित बसलं पाहिजे, तरच गुलामगिरी आपण नष्ट करू शकतो. बस झालं तुमचे थेअरीज आणि तुमच्या लाईन्स. आपण बोलत ना म्हणजे मरण आहे समोर, हे तुम्हाला सोडणार नाही. आणि वध नुसतं गांधीजीचं झालेलं नाहीये. आता सांस्कृतिक आंदोलन पुढे न्यायचं म्हणताना वध शंभुकाचं पण झालेलं आहे. एकलव्याचा अंगठा कापणारे द्रोणाचार्य सगळीकडे बसले. आता आपण असा एकलव्य तयार करू, जरी त्याचा अंगठा कापलेला असेल आणि समोर त्याच्या हे सगळे देव त्याची पारंपरिक शस्त्र घेऊन, आणि ते परशुरामाची कोराड असो की रामाचा धनुष्यबाण असो की सुदर्शन चक्र असो की काही असो, समोर आले सगळे. त्यांच्यावर हनुमान पण असेल, गदाजी, आणि एका बाजूला फक्त आणि फक्त एकलव्य असेल. ही कथा आहे. माझा एक मित्र मला सांगितलं त्यांची, ते येतात पारंपरिक शस्त्र घेऊन पुन्हा एकलव्याला गुलाम करण्यासाठी. एकलव्याचा अंगठा तुटलेला. धनुष्यबाणाची प्रत्येकच्या ओढण्याच्यासाठी अंगठा लागतो. स्टेनगन चालवायला अंगठा लागत नाही, स्टेनगन वापरायच्या. आणि जगातल्या सर्वात हिंसक अशा शक्तींच्या विरोधात संघर्ष करणं ही हिंसा नाही, ही क्रांतिकारक अहिंसा आहे, लढाऊ अहिंसा आहे. मी याच्यासाठी सांगतो, मानवतेच्या शत्रूला गाडायचं असेल तर तुम्हाला हातात, आता आपल्याकडे सगळ्यात मोठं शस्त्र आहे. त्यांच्याकडे गोळवळकर आहे, हेडगेवार आहे, लाला लजपतराय पण आहे, टिळक पण आहे, मोरू पण आहे. आणि आमच्याकडे जाती व्यवस्था तोडणारे, मुलीला आव्हान देणारे, नांगराच्या फाळातून गुरुबाईच्या हातामध्ये तलवारी देणारे आमचे शिवराय आहेत. ज्यांनी महाराजांना किल्लेदार केले. ज्योतिबा आहेत. ज्योतिबा आमचे मार्क्सच्या समतुल्य, ते आमच्या देशाचे मार्क्स आहेत. राजर्षी शाहू महाराज आहे, बाबासाहेब आंबेडकर आहेत, आणि त्यांचं संविधान आमच्या बरोबर आहे. जिंकणार आम्ही आणि निर्णायक करावं त्यांचं होणार आहे. पण आपल्याला एकत्रित राहावं लागेल. आता जातींच्या वर्गीकरणाचा प्रश्न त्याच्याबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे. काय जातीच्या वर्गीकरणाचा प्रश्न आहे? यांनी जे आता सत्तेत आहेत RSSचे, त्यांनी दलितांच्या मध्ये सुद्धा आरक्षणावरून भांडण लावले. आरक्षण तर संधी तर गायब करून टाकल्या, पण आरक्षणावरून सुद्धा भांडण लावले उपवर्गीकरण करून. आता जातीय जनगणना होते. आमच्यातले काही लोक म्हणतात की आम्ही थिंक टँक आहोत. जी IAS झालेली जी मंडळी आहेत, त्यांचं असं समजलं की ते विद्वान आहेत, त्यांचं असं समजलं की ते विचारवंत काही बाबासाहेब त्यांनाच कळलं आहे. ते म्हणतात आम्ही थिंक टँक आहोत. आता थिंक टँक आहेत की सेप्टिक टँक आहेत काय कळायला मार्ग नाही. त्यांनी काय सांगितलंय वानखेडे साहेब की 2 प्रकारे येतील. एका प्रकारे साधा धर्म बौद्ध आणि जात मध्ये हिंदू मारले. आता बौद्ध धर्मामध्ये जातच नाही. आमची जात 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी नष्ट करून टाकली.
आणि म्हणून आम्हाला आरक्षणाचं खरकटं मिळवं म्हणून बाबासाहेबांनी जे धम्मचक्र प्रवर्तन केलं त्याच्याशी बेईमान होण्याचं काम हे सो कॉल्ड थिंक टँक आम्हाला सांगत आहे. अरे आम्ही गेलो तरी चालेल. बाबासाहेबांनी धम्मचक्र प्रवर्तन याच्यासाठी केलं की तो जात्यांचा लढा होता. जात्यांच्या लढ्यातला सगळ्यात महत्वाचा क्रांतिकारक कार्यक्रम होता. आम्ही बौद्ध झालो याच्यासाठी झालो की आपल्या जातीचा अंत करायचा आहे. हा देशच बौद्ध होता आणि म्हणून आम्ही गेलो तरी चालेल. असे 1000 आरक्षण आले आणि गेले तरी चालतील. आम्ही पुन्हा जातीच्या रकान्यात हिंदू महार लिहिणार नाही आणि बौद्ध धर्म अजिबात सोडणार नाहीत. माझं मत आहे. जर पटलं त्यांना पटलं. आणि जे थिंक टँक आहेत त्याचं ओव्हरऑलिंग करा. त्यांचं सगळं पाणी सडलंय, साफ करा टँक्स. आणि जातीवादी टँकर्स आपल्या मधले पण. नागपुरामध्ये जिथं रेशीम बाग आहे किती मोठं आव्हान तुमच्या समोर आहे. मी मागच्या वेळेला आलो होतो, मोठ्या मोठ्या व्हिडिओज बघितल्या. त्या माजी मंत्री, त्या महिला आहेत, त्या नंतर आमचे जोगिंदर बाबा, अजून 2-4 नेते, त्याची थोबाडं सगळी फडणवीसांच्या बरोबर, मोदीच्या बरोबर. तुम्हाला लाज नाही वाटत? सांगताय की आम्ही नागपूरचे आहोत. तुम्ही यांना काय म्हणतात त्याला, असोसिएट हिंदू राष्ट्र कधी येतं म्हणजे यांच्या गावावरून मडकं कधी गेली. हे मडकेंचे सुद्धा कॉन्ट्रॅक्ट घेतील. इतके नालायक लोक आहे. तुम्ही फार चांगलं काम केलं. गुलामगिरीच्या विरोधात आपण जे सगळे आहोत. बाबासाहेब म्हणाले मी अगोदर भारतीय, नंतरही भारतीयच आहे, अंतिम तारीख भारतीयच आहे. आपण बौद्ध नंतर आहोत, अगोदर भारतीय आहोत. जपानमध्ये एक गोष्ट शिक्षक मुलांना सांगतात शाळेत की जपान हा आपला सगळा देश बौद्ध आहे आणि बुद्ध आपला मार्गदाता आहे. पण जर बुद्धावर कोणी हल्ला केला तर तुम्ही काय कराल मुलांना? तुम्ही उद्या म्हणतात जो हल्ला करेल त्याला आम्ही मागून टाकू. त्यावर तो शिक्षक पुन्हा विचारतो, पण जर बुद्धाने आपल्या जपानवर हल्ला केला तर ते म्हणतात आम्ही बुद्धाला मागून टाकू. आम्ही हे केलं पाहिजे. आमच्या कुठल्याही देवापेक्षा, धर्म संस्थापकांच्या पेक्षा आमचा देश महत्वाचा आहे. आमच्या धर्मापेक्षा आमचा देश महत्वाचा आहे. आम्ही सगळे पहिल्यांदा भारतीय आहोत आणि भारतीय म्हणून जो चाहतो. आणि संविधानाचा सरनामा हाच आमचा जाहीरनामा आहे, हाच आमचा कार्यक्रम आहे. हे समजून आजपासून एका महासंघर्षाला आपण सुरुवात करूया. असं भाऊ आपण सगळे बसलो एकत्रित तर याच्यातूनच फौज तयार होणार आहे, बरं का? आणि हे काम जे तुम्ही केलं नागपुरात, बरं का, मला माहिती आहे की रेशीम बागेतील किडे त्याची निश्चितपणे नोंद घेतील आणि त्यांनी नोंद घ्यावी. हे सगळे इतके महत्वाचे तोफखाने आपल्या बाजूला असताना आपला पराभव होणार नाही, आपण जिंकणार आहोत. उद्याच्या विजयाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि इतका वेळ तुम्ही माझं ऐकलं, तुमचा नाईलाज होता, त्याबद्दल तुमचे आभार मानून कायम. आणि मला बोलण्याची आणि त्यांनी संधी दिल्याने बोलावं त्याबद्दल आपल्या समितीचं सुद्धा मी हे ऋणी राहील. आणि आपण आता कायम एकत्रित राहू. फक्त आपली सगळी आंदोलनं व्यास म्हणजे त्या अर्थानं बोलतो, त्रिज्या आणि याच्या अर्थानं बोलतो. म्हणजे व्यासपीठावरतीच तरंगत राहायचं नाही. आपण लोकांच्यात घुसलो पाहिजे. कारण लोकांच्यात काय घुसलं पाहिजे असो भाऊ. आता बाबासाहेबांची जयंती झाली, आपली पोरं डीजे वरती तुफान नाचत होती.
तुफान पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या साखर कारखान्यांची दारू पित होते आणि फडणवीसचा डीजे वाजवत होते. RSS स्पॉन्सर करते तुमच्या जयंत्याला, याची दखल घ्या. तुमच्या वस्त्यांच्या मध्ये घुसले ते तुमचे बौद्ध भिक्खू गोसावडे झाले. उद्या आपल्या विहारांच्या मध्ये RSSची शाखा नका भरून देऊ. त्यासाठी एकत्रित या, कामाला लागूया. जय हिंद. थोडी कुजबूज होऊ द्या, कारण ही कुजबूज जी आहे ती या सभागृहातून घराघरातून पूर्ण राज्यभरात, पूर्ण नागपूरमध्ये, राज्यभरात, पूर्ण देशभरात पसरली पाहिजे. आणि खरोखर आपण या समारंभाच्या आता अंतिम टप्प्याला आलेलो आहोत. त्या अगोदर सत्यशोधक महात्मा फुले विचार जागरण अभियान याबद्दल तुम्हाला सांगण्यात आलेलंच आहे, ज्याच्या आतमध्ये एक बंच आहे. कृपया 350 रुपयात उपलब्ध असणारे हे पुस्तक तुम्ही अवश्य घेऊन जावे. हा एक साठा आहे, विचारांचा साठा आहे आणि आपल्या पुढच्या सगळ्या महानुभावांना याचं काम पडणार आहे. गुलामगिरी विरोधी परिषद जी आज इथे घडलेली आहे, त्या परिषदेमध्ये प्रत्येकाजवळ हा कागद पोहोचलेला आहे ठरावाचा. तर आपण हा ठराव एकमताने इथे संमत करू, एका आवाजाने संमत करू अशी मी सर्वांना विनंती करतो. हा ठराव मंजूर करण्यासाठी धन्यवाद. एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद. या ठरावातील प्रत्येक शब्द आपल्याला पाळायचा आहे. हा ठराव आता मंजूर झालेला आहे. एक अजून ठराव असा आहे की अशा परिषद, गुलामगिरी विरुद्ध परिषद आज 200-250 लोकांच्या माध्यमातून सुरू झालेली आहे. याला अजून कमी लोकांच्या माध्यमातून आपापल्या एरियामध्ये, आपापल्या शहरामध्ये आपण ही परिषद जी आहे ती घडवून आणावी. याच्यानंतरचा कार्यक्रम हाच राहणार आहे. त्याच्यामुळे असा एक ठराव परत पास करा की अशा परिषदा महिन्यातून एक वेळा आपल्या एरियामध्ये 25 लोक का होईना, 50 लोक का होईना, अशी एक परिषद आपण गुलामगिरी विरुद्ध परिषदा ज्या आहे त्या घडवायला सुरू करू. हा ठराव यानंतर कार्यक्रमाचं आभार प्रदर्शनासाठी अध्यक्षीय मंडळाच्या वतीने मी सुरेंद्र गुराडी यांना विनंती करतो. आणि कोणीही आभार प्रदर्शन झाल्यावर जाऊ नये, कारण राष्ट्रगीत होणार आहे. तर राष्ट्रगीत झाल्यानंतरच आपली सभा समाप्त होईल. धन्यवाद. सतत 3-3.5 तासापासून आपण एका भारावलेल्या अवस्थेमध्ये आहात. आम्ही सारे भारतीय या अंतर्गत जी आज गुलामगिरी विरुद्ध एक दिवसाची परिषद आपण सगळ्यांनी अनुभवली आणि इतिहास, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळाचा आपण विचार करायला लागलो. इथे बोललेले सर्व अभ्यासू मान्यवर यांनी आपल्याला इतिहासाची दाखले दिलेत. वर्तमान काळामध्ये काय स्थिती आहे ही स्थिती देखील अवगत करून दिली आणि पुढे भविष्यात आपल्याला कोणती पावलं उचलावी लागेल हे देखील सांगितलं. आपण निश्चितच या गुलामगिरी विरुद्धच्या परिषदेतून भविष्यामध्ये RSSच्या विरुद्ध मोठं जनतेचं बंड कसं उभं करता येईल या दृष्टीने विचार कराल हा मला विश्वास आहे. या परिषदेला नागपूरचे पत्रकार भूपेंद्र गणवीर,
गांधीवादी समाजवादी विचारवंत जे मूळचे नागपूरकरच झालेत ते चंद्रकांत दादा वानखेडे, पुण्याहून आलेल्या सीपीएमच्या नेत्या कॉम्रेड किरणताई मोघे, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टी सेक्युलर, मुंबईहून आलेत ते आमचे श्यामदादा गायकवाड, या सर्वांनी आम्हाला अंतर्मुख करायला भाग पाडलं. मी आयोजन समितीतर्फे